दरम्यान दसरा मेळाव्यात नीचपणा केल्याचं वक्तव्य अनिल परबांनी केलं। बाळासाहेबांच्या अंतिम क्षणाचा मी साक्षीदार असल्याचं देखील अनिल परब म्हणालेत। रामदास कदमांना 15 वर्षांनी कंठ फुटला का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। पोरीबाळी नाचवून बोलणाऱ्यांना उत्तर देण्या एवढी लायकी नाही। बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राचा मी साक्षी असून रामदास कदमांची नार्को टेस्ट करा अशी मागणी देखील अनिल परब यांनी केली। रामदास कदमांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असं देखील परब म्हणाले। कदमांच्या बायकोनं स्वतःला का जाळलं असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। याची पण नार्को टेस्ट करा अनिल परब यांनी ही मागणी केली। कदमांचा मुलगा गृहराज्यमंत्री आहे। 93 सालची चौकशी करावी अशी मागणी देखील अनिल परब यांनी केलेली आहे। अधिवेशनात पुराव्यासकट हा मुद्दा मांडण्यात येईल। गृहमंत्र्यांनी अशा मंत्र्यांना हकलून द्यावं असं देखील अनिल परब म्हणाले। रामदास कदम यांनी जो काल दसऱ्याच्या मेळाव्यात नीचपणा केलाय, याला नीच हाच एक शब्द लागू होतो। खरं म्हणजे याचं उत्तर देण्याची आम्हाला गरज वाटत नव्हती। बाळासाहेब गेल्यानंतर जवळपास 14-15 वर्षांनी त्यांना कंठ फुटलाय। बाळासाहेब 2012ला गेले, 2014ला रामदास कदम मंत्री झाले। त्यांना मंत्री केलं कोणी? शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी। त्यावेळेला तर बाळासाहेब नव्हते। उद्धव ठाकरे इतके वाईट होते, मग 2014ला त्यांनी मंत्रिपद का स्वीकारलं? रामदास कदम आज जे सांगतायत की नार्कोटेक्स करा, माझी नार्कोटेक्स करा, आमचं म्हणणं असं आहे की ही नार्कोटेक्स झालीच पाहिजे। या नार्कोटेक्समधनं सत्य काय ते बाहेर आलंच पाहिजे। जो रामदास कदम यांनी खोटे आरोप केलेले आहेत, याच्यावरती मी स्वतः रामदास कदम यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे। अजून एक नार्कोटेक्स होणं गरजेचं आहे। सन 2093 मध्ये रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं। 1993ला रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं। ते जाळून घेतलं का तिला जाळलं का काय झालं हे देखील नार्कोटेक्समध्ये आलं पाहिजे। 100% खोटं आहे। मला एक गोष्ट सांगा की बाळासाहेबांना भेटायला असंख्य गर्दी होती। बाळासाहेबांना भेटायला असंख्य लोकांची गर्दी होती। तुम्ही सगळे प्रेसवाले आहात, कुठली बॉडी 2 दिवस अशी ठेवता येते का? कुठलाही मृतदेह 2 दिवस शवपेटीशिवाय ठेवता येऊ शकतो का? या रामदास कदमचं अक्कल गुडघ्यात आहे। त्याला जे काय कोणी सांगितलंय ना, त्याने हे तरी विचार करायला पाहिजे होता किंवा रामदास कदम यांनी बोलताना विचार करायला पाहिजे होता, कुठलाही मृतदेह 2 दिवस शवागाराशिवाय किंवा शवपेटीशिवाय ठेवता येतो का? नेमका मुंबई महानगरपालिका आता येते, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत, अशा वेळेला नेमका विषय का? हे आता लोकांचं लक्ष विचलित करायचं। अतिवृष्टी चालू आहे, मदत मिळत नाही शेतकऱ्यांना, शेतकरी हवाल दिलाय। अशा वेळेला शेतकऱ्यांच्या या सगळ्या प्रश्नांपासून लक्ष बघा, सध्या 2 दिवस हेच चाललंय आणि अशा प्रकारचे विषय बाहेर काढून लोकांचं लक्ष विचलित करायचा डाव आहे। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर आपला सुपडा साफ होईल, ही भीती आहे त्यांच्या मनात आणि ह्या भीतीच्या पाठी हे सगळं चालू आहे असं आमचं म्हणणं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।